मागील अनेक दिवसांपासून पुण्यात चर्चेला जाणारा जैन बोर्डिंगचा जो गैरव्यवहार झाला होता त्याचा आज कोर्टाने त्याबाबत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि सगळी जैन बोर्डिंगची बाजू जी मांडलेली आहे ते वकील योगेश पांडे माझ्यासोबत आहेत। नेमकं काय कोर्टात युक्तिवाद झालेला आहे आणि कोर्टाने निर्णय काय दिला हे समजून घेणार आहोत। तुम्ही कायदेशीर लढा देत होता जैन बोर्डिंग संबंधित हा सगळा गैरव्यवहार झाला होता आणि आज कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। काय नेमकी ऑर्डर झाली? मी तर जैन बोर्डिंगचा वकील नाही, मी समाजाच्या वतीने आम्ही बाजू मांडली समाज म्हणून। जैन बोर्डिंग या व्यवहारामध्ये आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो 4/4/2025 रोजी जे राज्याचे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांनी जो आदेश दिला होता तो आदेश त्यांनी 30/10/2025 रोजी रद्दबातल ठरवला, म्हणजे स्वतःचा आदेश त्यांनी तो रद्द केला आणि ह्या आदेशाच्या अन्वये जे पुढं कारवाई झाली किंवा जे करार झाले किंवा जे दस्त नोंदले गेले ते सगळे रद्द झाले। कारण ज्या पद्धतीने संपूर्ण घटनाक्रम घडत गेले आणि समाजाचा रोष होता, आक्रोश होता, तर आता ह्यासाठी जे पुण्याचे जे दिवाणी न्यायालय आहे त्यांच्याकडून हा दस्त रद्द होण्यासाठी आदेश होणं खूप जरुरी होतं आणि 10 तारखेला जे खरीददार गोखले व विक्रीकर्ते जे आहेत सेठ धीराजचंद नेमीचंद स्मारक ट्रस्टचे ट्रस्टी यांनी एक अर्ज दाखल केला होता पुण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये। त्या अर्जावरती सुनावणी होऊन तात्काळ तो अर्ज निकाली काढण्यात आला आणि माननीय न्यायमूर्तींनी आज त्यामध्ये एक निर्वाळा दिला की त्यांच्या आदेशानुसार आता हे जो दस्त आहे तो रद्दबातल ठरवण्यात येणार आहे आणि त्यानुसार तिने तो दस्त रद्द केला। आता ह्या दस्ताची जे पुढील प्रक्रिया राहील की एक सोमवारी तो जे उपनिबंधक कार्यालय पुणे तिथं त्याची नोंद होईल की हा व्यवहार पूर्णपणे, कारण कोर्टाने आदेश दिला आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थाने कायदेशीरदृष्ट्या हा पूर्णपणे व्यवहार हा उडाळण्यात आला आहे आणि खऱ्या अर्थाने आता हे पूर्ण जे परिसर आहे आजपासून कायदेशीर पुन्हा एकदा हे बोर्डिंग जैन समाजाकडे आलेलं आहे, अर्थात ट्रस्टींकडे आलेलं आहे। हो, मंदिर तर आलं ना समाजाकडे, कारण मंदिर लपवलं होतं, मंदिराचं अस्तित्व नव्हतं, त्यामुळं आज संध्याकाळपासून खऱ्या अर्थाने पूर्णपणे 100% हे बोर्डिंग, ही जागा आणि हे मंदिर हे पूर्णपणे समाजाच्या ह्याच्यामध्ये आलंय सगळं पूर्णपणे। समाजाच्या भावना तीव्र होत्या, समाज रस्त्यावर उतरत होता, तुम्ही कायदेशीर लढाई लढत होता, हा सगळा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतंय? एक वकील म्हणून आणि मला जर एक प्रश्न तुम्ही जर विचारला तर मला बघा, ह्यामध्ये व्यवहार केला तो रद्द झाला, दिलं नाही घेतलं नाही, मात्र गुन्हा घडला आहे। ज्या पद्धतीने हे सगळं झालं, ज्या पद्धतीने जे म्हणजे खोटे कागदपत्र, खोटे आदेश, मंदिर दडवणे, मंदिरावरती कर्ज, परत मंदिराचं कर्ज कमी करणे, हे जर आपण जर घटनाक्रम बघितला म्हणजे पूर्णपणे ह्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि केवळ आदेश रद्द झाला आणि आम्ही आता त्याच्यातनं मोकळीक झालो। आपण जर बघितलं तर मागील 2 आठवड्यामध्ये पुण्यामध्ये अशा जवळपास 5-6 घटना समोर आल्या आहे। अशा किती घटना असतील? त्यामुळं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं जरुरी आहे। म्हणजे यामध्ये मग अधिकारी पण आले, पुणे मनपानी धडाधड म्हणजे त्यांचे प्लॅन पास केले, नकाशे, सँक्शन, अमलगमेशन वेगवेगळ्या, आणि समाजाला रस्त्यावर यावं लागलं। आमचे मुनी दिगंबर आचार्य जे गुप्तनिजी महाराज त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं, समाज रस्त्यावर आला, 1-1.5 महिना संघर्ष केला, आपण सगळ्यांनी बघितलंय आणि इतका मोठा लढा दिल्यानंतर कुठे हे सगळं झालं। त्यामुळं केवळ आम्ही गेलेला व्यवहार रद्द करत आहोत म्हणजे सगळं संपलं, ठीक आहे, आनंदाचं वातावरण आहे, सगळ्यांना चला जागा आपल्या ताब्यात आली, समाजासाठी पूर्ण जागेवर राहिली। म्हणजे यामध्ये जे सहभागी आहेत, अगदी अधिकारी असतील, राजकारणी असतील किंवा इतर कोणी असेल, या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय? दाखल करण्याची नाही, यामध्ये 27 सप्टेंबर रोजी मी स्वतः आणि आमच्या काही सहयोगांनी आम्ही तिथे चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीचं पुढे काय झालं? तक्रारीचं पुढे काही झालेलं नाही। जवळपास 5 ते 6 तास माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं, 2-3 वेळेस मला बोलून, पुढे त्याचं काही झालं नाही। आम्ही त्या पोलीस असतील किंवा प्रशासन असेल, एकंदरीत कुणाच्या तरी दबावात आहे असं जाणवतंय तुम्हाला? ज्या पद्धतीने कागद असे पळालेत आणि ज्यावेळेस आम्ही ह्याची माहिती मागायला कॉर्पोरेशनमध्ये गेलो, पुणे महानगरपालिकेमध्ये, तर आम्हाला सांगितलं की वर्ण आदेश आहे की आम्हाला। वर्ण म्हणजे कुठनं? हाच प्रश्न आम्ही त्यांना, केंद्रातनं की राज्यातनं आदेश? आकाशात नाही का, म्हणजे केंद्र राज्य जाऊ द्या, पण त्यांना तर त्याचं काही उत्तर द्यायला तयार नाही अजूनपर्यंत। आम्हाला ते या पूर्ण प्रकरणाची जी फाईल, खरं तर समाज रस्त्यावर लढत होता, पण तुम्ही कायदेशीर लढाई लढत होता, सगळे कागदोपत्र असतील, डॉक्युमेंट असतील, तुम्ही चेक केलेले आहेत। तुम्हाला वाटतं की राजकीय दबावाशिवाय हे सगळं करून घेणं शक्य आहे?
अशक्य राजकीय दबाव आणि तोही इतक्या ताकदीचा, हे काही कुठल्या नगरसेवक किंवा आमदाराच्या लेवलचं काम नव्हतं. जर जागेची आपण जर सगळं बघितली, कोणाच्या लेवलचं काम असावं? एक वकील, अनुभवी वकील आहे तुम्ही सांगू शकता. अनुभवी वकील म्हणजे बघा, सगळ्यांना माहिती आहे आता कोणावरती आरोप झाले, काय झाले किंवा कोण यामध्ये. त्यांचा दबाव होता या प्रकरणात अधिकारी. शत प्रतिशत दबावाशिवाय हे होऊच शकत नाही, अशक्य आहे. ज्या पद्धतीने कागद जे बेकायदेशीर कागदपत्र बनवली गेली, महापालिकेला हाताशी धरलं गेलं, हे सगळं महापालिकेने मुरलीधर मोहोळ यांच्या दबावामुळे केलं असं वाटतंय. मी बघा आता त्यांचं नाव घेण्यात आता काय आहे की बघा पुराव्याशिवाय, पण ज्यांनी सहाय्य केलाय ना अधिकाऱ्यांनी, आता अण्णांचं नाव घ्यायचं किंवा कुठल्या मंत्र्याचं नाव घ्यायचं, यामध्ये या दबावाशिवाय शक्य वाटतं? शक्य. तुम्ही बघा ना, सामान्य माणसाला कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा मी गेलो तर मला तिथं हाकलून दिलं, मला म्हणे बाहेर निघा तुम्ही इथनं. मग नंतर मला म्हणतं की आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. अरे मी जनता आहे, आम्ही जनतेला तुम्ही असं वागतात. आणि ज्या पद्धतीने कागद म्हणजे कुणाचाही यांना म्हणजे धाकच नाही, ज्या पद्धतीने माहितीचा अधिकार कायदा टाकला, अर्ज टाकला, त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती देतात नाही. आणि त्याला कारण काय दिलं माहिती आहे का? त्याला कारण दिलं की राष्ट्रीय सुरक्षेला धोका. म्हणजे अजूनपर्यंत मला समजलं नाही की काय म्हणजे कशा पद्धतीने काम चालतं सगळं. त्यामुळे मग आता प्रश्न असा आहे, बोर्डिंगची जागा जी आहे ती पुन्हा भेटलेली आहे, मात्र या प्रवृत्तीच्या विरोधात तुमचा लढा चालू राहणार आहे पुढे? 100%. हा माझा नैतिक जबाबदारी आहे. आमची ही नैतिक जबाबदारी आहे की ह्या प्रवृत्तीविरुद्ध लढा शेवटपर्यंत, जोपर्यंत एक तरी माणसाला शिक्षा होत नाही. कारण ह्यामध्ये कुणावर तरी त्याचं जबाबदारी टाकण्यात आली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी सहाय्य केला ना, ज्यांनी ते ह्यामध्ये नक्कीच अडकतात रे. त्यांनी मग तोंड उघडावं. हो, झालंच पाहिजे. आणि मी एक वकील म्हणून सांगतोय की इतकं हे प्रकरण कोणी सोपं नाही. तुम्ही असं उठून एखाद्या सार्वजनिक ट्रस्टची जागा अशी बळकवायची, मंदिर बळकवायचं, पुन्हा सांगायचं आम्ही नाही त्यातलं, आणि नंतर हे सगळं चुकीचं आहे. नक्कीच कारवाई होईल. आम्ही शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करू आणि नक्कीच जे दोषी असतील त्यांच्यावरती शिक्षा झालीच पाहिजे ना. हा लोकांमध्ये एक उदाहरण दिलं पाहिजे, आपण एक्झाम्पल सेट केलं पाहिजे सगळं. म्हणजे धन्यवाद. आपण पाहतोय की जागा तर पुन्हा बोर्डिंगची जैन समाजाला भेटलेली आहे, मात्र हा जो गैरव्यवहार झाला, अनेक कागदपत्र जे आहेत ती खोटी बनवण्यात आली, चुकीची सगळं करण्यात आलं. फक्त जमीन परत भेटून समाधानी नाही, तर यामध्ये गैरव्यवहार करणारे जे अधिकारी असतील, राजकारणी असतील किंवा इतर बिल्डर असतील, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी वकिलांकडून केली जाते. आणि तोपर्यंत आमचा लढा चालू राहील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.